नमस्कार, जय शिवराय. इन्स्टंट रवा डोसा बॅटरपासून अशा झटपट आणि सुपर टेस्टी 3 रेसिपी मसाले इडली, स्प्रिंग रोल डोसा आणि रवा डोसा अगदी तुम्ही घरी पण करू शकाल अशा सोप्या पद्धतीने. चला तर पाहू कशा करायच्या ह्या रेसिपी. साहित्य: दही, रवा आणि इनो. 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही. तुम्ही इथे ताक वापरले तरी चालेल. अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून ठेवायचं. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर हे तुम्ही अर्धा तास बॅटर ठेवू शकता, नाही तर 10 मिनटंही चालू शकते, जेणेकरून आपला रवा फुगेल आणि आपला डोसाही छान होईल. त्यानंतर यामध्ये बॅटरात आपण पेस्ट करणार आहोत. त्यासाठी 1 चमचा बेसन, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. थोडंसं पाणी घाला आणि ही बॅटर आपण पाणी घालून पेस्ट करायचं. आणि त्यामध्ये आता आपण 1 साचा इनो घालायचा, जेणेकरून आपला डोसा क्रंची होतो आणि झटपटही होतो. अशा प्रकारे इनो घालून हे बॅटर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. त्यानंतर एकाच बॅटरपासून आता ह्या आपण रेसिपी करणार आहोत. त्यासाठी पहिला डोसा आहे आपला स्प्रिंग रोल डोसा. त्यासाठी भाज्या: कोबी, गाजर, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि आपले हे सॉसेस: ग्रीन चिली सॉस, केचप, टोमॅटो सॉस. अशा प्रकारे हे सॉसेस नसले तरी चालतील, पाहणार आहोत आपण पुढे. जर सॉसेस नसेल तर काय घालायचं आहे आपण. त्याचबरोबर चिली फ्लेक्स. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून, आलं लसूण घालून, सॉसेस, जर केचप असेल तर फक्तही चालेल, हे सॉसेस घालून घ्यायचे. त्यानंतर आपली भाजी टाकून विदाऊट पाणीचा वापर करायचा नाही आणि आपण ही भाजी करणार आहोत. थोडंसं वापरून घ्यायचं भाजीला ह्या. त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि जर तुमच्याजवळ हे सॉसेस नसेल तर तुम्ही यामध्ये पास्ता मसाला, जो सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो, किंवा मॅगी मसाला घालून ही भाजी करू शकता. अगदी सुपर टेस्ट भाजी लागते. आणि ही भाजी तुम्ही पहा, विदाऊट पाणी केलेलं आहे, त्यामुळं आपली भाजी खूपच टेस्टी लागते. आता आपण पॅनवरती मिठाचं पाणी, म्हणजेच पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे. मिठाचं पाणी मारायचं तव्यावरती आणि अशा प्रकारे बॅटर घालून डोसा तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे पाहू शकता आपला डोशाला किती जाळ्या सुटलेल्या आहेत. अशा प्रकारे डोसा घालून घ्यायचा. त्यानंतर त्यावर तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता, पाहू शकता. आणि नंतर आपण त्यावरती आपली भाजी घालून घ्यायचं. थोडीशी मिक्स पसरून घ्यायची अशी भाजी आपण. त्यावरती तुम्ही चीजही असेल तर चीजही टाकू शकता. आता यावरती केचप आणि मेयोनीज घालून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अगदी मार्केटसारखा हा आपला डोसा झालेला आहे. तुम्ही यावरती पनीर किंवा चीजही घालू शकता. अशा प्रकारे आपला स्प्रिंग रोल डोसा तयार झालेला आहे. पाहू शकता किती क्रंची पण झालेला आहे आणि सेम मार्केटसारखा ह्याला टेस्ट पण येते आणि दिसतोही मार्केटसारखा. तयार आहे आपला. जरूर करा आपला हा स्प्रिंग रोल डोसा. त्यानंतर आपण त्याच बॅटरपासून आणि त्याच भाजीपासून आता मसाले इडली करणार आहोत. त्यासाठी भाजी आधीशी तव्यावरती घालून घ्यायची. थोडंसं तेल घाला, जेणेकरून भाजी खाली लागणार नाही. आणि गॅस फ्लेम थोडीशी बारीक ठेवायची. त्यानंतर त्यावर आपण आपलं हे बॅटर घालून घ्यायचं. अशा प्रकारे बॅटर घालून घेतल्यानंतर हे थोडंसं झाकून ठेवायचं, जेणेकरून आपण इडली छान फुगेल आणि शिजेल ही. त्यानंतर परतवून घ्यायची भाजी, मसाला इडली ही. आणि त्यावरती तुम्ही मेयोनीज घाला. अशा प्रकारे आपली मसाला इडली पण तयार आहे. आता याबरोबर खाताना तुम्ही चटणीचा वापर नाही केला तरी चालेल. अगदी सुपर टेस्टी ही आपली मसाला इडली लागते. जरूर ट्राय करा घरी. आणि लहान मुलांना पण खूपच आवडणारा हा पदार्थ आहे, त्यासाठी जरूर ट्राय करा. त्यानंतर आपण रवा डोसा करणार आहोत. त्यासाठी तव्यावरती मिठाचं पाणी मारणार आहोत पहिल्यांदा. आणि आपलं आता बॅटर, हे बॅटर आपण असं पसरून घ्यायचं. पाहू शकता आपल्या डोशाला किती जाळ्या सुटलेल्या आहेत. अगदी इन्स्टंट असूनही आपला डोसा अगदी जाळीदार झालेला आहे. ट्राय करा जरूर. आणि अशी सोपी रेसिपी आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन पाहायला मिळतील. आणि लाईकही करा. अशा प्रकारे आता आपल्या हे तिन्ही पण रेसिपी तयार आहेत. यावरती तुम्ही लोणी किंवा तूप घालून अशा प्रकारे डोसा तयार करू शकता. पाहू शकता किती इन्स्टंट आहे, तरी पण जाळीदार झालेला आहे डोसा आपला आणि क्रंची पण होतो डोसा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरात ट्राय करा. मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल. थँक्यू.